मग आमचे राजे जर व्यसनाच्या आहारी गेले असते तर निश्चितच या हिंदवी स्वराज्याची स्थापना ते करू शकले नसते। एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे। सर्व प्राणी मात्रामध्ये परमेश्वरानं माणसाला एक गोष्ट जास्त दिली आणि त्याचं नाव आहे बुद्धी। बुद्धीच्या जोरावरती मनुष्यानं आश्चर्यकारक अशी प्रगती केली आहे। बघा माणसाला बुद्धी किती आहे। एक जंगलातला वाघ असतो आणि तो मनामध्ये निश्चय करतो की आज खाईल तो माणूसच खाईल, नाही तर तो तसाच राहील। पण त्या वाघाचं दुर्दैव असं की त्या वाघानं माणूस पाहिलेला नाही, पण निश्चय करतो। निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ। निश्चय करतो आणि जंगलाकडून गावाकडे निघतो। रस्त्यानं जात असताना त्या वाघाला हत्ती भेटतो। हत्ती म्हणतो कुठं वाघोबा? म्हणे माणूस खायला। हत्ती म्हणतो तुले काय अक्कल आहे का नाही? म्हणतो मले पाना केवढा हत्ती आहे मी, पण माणसाले बापा बुद्धी लई त्याले। मले ते सर्कशीत हिंडीत लाकडं वचलायला लावी ते मुली काहीच नाही करतायत। म्हणजे तू हत्तीच ना, तुला अक्कलच नाही, हो बाजूला म्हणे। हत्ती गेल्यानंतर वाघ पुढे जात असताना बैल भेटतो। बैलाचाही तोच प्रश्न, कुठं? म्हणे माणूस खायला। आता काय करावं बाबा? म्हणे बैल आहे ना मी, पण त्या माणसाले बाबा बुद्धी लई, त्यानं माझ्या नाकाला भोसकं पाडलं, मली हे सण टोचली बैलगाडीला झोपी ते म्हणे मले काहीच नाही करतायत। म्हणे तू बैलच ना, तुला काची अक्कल बापा, हो बाजूला। बैल बाजूला होतो। मग घोडा भेटतो। घोड्याचाही तोच प्रश्न, कुठं? म्हणे माणूस खायला। आता काय करावं म्हणे तुले? घोडा आहे ना मी, 72 खोडी आहे मले, पण त्या माणसाला एक खोड जादाच आहे म्हणे, ती माझ्याही बोकांनी वस्तू मली चाली तर म्हणे काही करता येत नाही, हो म्हणे बाजूला। आणि पुढं जात असताना समोरून एक नैसर्गिक विधीसाठी मनुष्य चाललेला आहे। कल्पना डोळ्यासमोर आणा की इकडून वाघ आहे आणि इकडून माणूस चाललेला आहे। फक्त त्या माणसाचं सुदैव इतकंच की त्या वाघानं माणूस पाहिलेला नाही, पण त्या वाघाला समोर पाहिल्यानंतर त्या माणसाची अवस्था काय झाली असेल? वाघाला समोर पाहताच तो थरथर 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 कापायला लागला। वाघ म्हणत आहे, माणूस म्हणतो काय? इकडे। म्हणे कहाला? म्हणे माणूस कुठं आहे? म्हणे माणूस खायला बे तुला? म्हणे मले खायचा। मग म्हणे मले खा ना बाप्पा। ती म्हणे तुले कोण खाईन बे, मले माणूस खायचा म्हणे। मग त्या माणसानं त्या वाघाला सांगितलं की जा त्या घरामध्ये माणूस बसलेला आहे, खा त्याले। हा वाघ घरामध्ये गेला आणि माणसानं बाहेरून दरवाजा लावला आणि खिडकीतून म्हणतो मीच आहे माणूस। मग परमेश्वरानं इतकी जी प्रचंड बुद्धी माणसाला दिली, मग हाच तर फरक माणसामध्ये आणि जनावरांमध्ये आहे। मग आमचे छत्रपती शिवाजी महाराज असे व्यसनाच्या आहारी गेले असते तर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना कधी करू शकले नसते। आजची तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे। खरं तर आपला भारत देश हा जागतिक महासत्ता बनवायचा असेल तर ती जबाबदारी संपूर्णपणे आजच्या तरुण पिढीवरती आहे। पण व्यसनामध्येच आजचा तरुण बुडालेला आहे। अरे व्यसनाने कुणाचं चांगलं झालंय? दारूईपेक्षा विचित्र परिस्थिती आहे ती गांजावाल्यांची। शंकराच्या मंदिरात यायचं, चिलीम भरायची, एक फूक मारायची आणि त्या शंकराला चारोळी द्यायची। अलग खोल दे पलक, देख दुनिया की झलक, बम भोले टेकड़ी वाले कैलाश के राजा, चिलीम भरा है ताजा तो दम लगाने आजा। या व्यसनामुळे काय होत आहे? अरे आमचे छत्रपती जर असे व्यसनी राहिले असते तर निश्चितच या हिंदवी स्वराज्याची ते स्थापना करू शकले नसते।
आणि म्हणून माझं सांगणं आहे, जाणून घेती राजाला, घेती राजाला, घेती राजाला, जाणून घेती राजाला, घेती राजाला, मग करा राजकारणाला, मग करा राजकारणाला, राजकारणाला नाही तर विनाकारणाला. अरे आज खरी गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शिवचरित्र प्रत्येकाच्या घरोघरी जाण्याची. अरे जसं रामायण आहे तसं हे माझ्या शिवछत्रपतीचं शिवायन आहे. जिजामातेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती संस्कारच असे केले होते आणि म्हणूनच जिजाऊ माँसाहेबांचं नाव येता क्षणी मुखातून उद्गार येतो, जिजाऊ माँसाहेब तुम्ही जर झाल्या नसता तर नसती दिसली अंगणी तुळस, नसती दिसली